भक्तांनो, बघा शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात धनाची आवक वाढवण्यासाठी, तुमच्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आणि जी गरिबी आहे ती गरिबी कुठेतरी नष्ट करण्यासाठी आणि दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय करता ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे। रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। या मंत्राने माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल। तुमच्या घरामध्ये होत असणारी जी धनहानी आहे ही कुठेतरी थांबली जाईल। या मंत्राने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल। बघा, घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर होईल। तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल। घरात पैसा, श्रीमंती, सोनं, चांदी जे काही आहे ते सगळं तुम्हाला भरभरून प्राप्त होईल। तुम्ही गहाण ठेवलेलं काही सोनं असेल तर ते तुमचं सोनं पुन्हा तुमच्या मार्गी परत येईल। जिथे जिथे धनाचे मार्ग तुमचे बंद झाले होते ते मार्ग खुले होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य ह्या सगळ्यांसोबत धनाची वृद्धी होईल। हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपताना करायचा आहे। आता रात्री म्हणजे तुम्ही सांगाल ताई मी 2ला झोपतो, 2:30ला झोपतो, तर नाही, शुक्रवार संपण्याच्या आत म्हणजे बरोबर 12च्या आतमध्ये तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। आता याच्यासाठी काय करायचं तर तुम्हाला एक जायफळ घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये जे जायफळ असतं ते घ्या, नसेल तर दुकानातून घ्या। आता व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे त्यामुळे आत्ता आणणं शक्य नसेल तर तुम्ही 1-2 दिवसामध्ये घेऊन या आणि पुढच्या शुक्रवारी हा उपाय करा तरीही चालेल। ज्यांच्याही घरामध्ये आत्ता जायफळ अवेलेबल आहे तर त्यांनी आत्ताच ही सेवा करा। आपल्याला काय करायचं, एक जायफळ घ्यायचे, आपल्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे आणि बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। ठीक आहे, सगळ्यात आधी एक छोटंसं प्लेट घ्यायचं, त्या प्लेटमध्ये जायफळ ठेवायचं आणि या जायफळाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं। समजा हे जायफळ आहे, एक चिमूटभर हळद घ्या, थोडं पाणी घाला आणि त्या जायफळाच्या वरती एक स्वस्तिक काढा। ठीक आहे, इतका करून झालं की त्याच्यानंतर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं, छोटंसं कापड पिवळ्या रंगाचं, आणि त्याच्यामध्ये हे जायफळ ठेवायचं। त्या जायफळाच्या कापडाला म्हणजे त्या वस्त्राला एक गाठ मारायची आणि त्याची ही जी छोटी पोटली तयार होईल ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची। उजव्या हातामध्ये ही पोटली घेऊन हाताची मूठ बंद करायची, मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची। त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जी आर्थिक धनहानी म्हणजे सतत होत आहे, कर्ज जे सतत येत आहे, घरामध्ये सतत पैशांची चणचण भासत आहे, ह्या सगळ्यातून मुक्तता होण्यासाठी कुबेर देवांना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची। आणि त्याच्यानंतर आता जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा। मंत्र कमीत कमी 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा म्हणा। बघा, ह्या अर्थात समजा मी ही जायफळाची पोटली घेतलेली आहे आणि मी मंत्र म्हणत आहे, व्यवस्थित ऐका। मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः। तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र तर तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल। तुम्ही गुगलला सर्च केलं कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल। पुन्हा एकदा सांगते, व्यवस्थित ऐका किंवा बॅक थोडंसं जा आणि तो मंत्र रिपीट मी करते तर तो लिहून घ्या। ओम ह्रीम श्रीम क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः। ओम ह्रीम श्रीम क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः। ओम ह्रीम श्रीम क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः। ठीक आहे, हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर
ती जायफळाची पोटली घ्यायची, आपली जी उशी असेल, गादी असेल त्याखाली ठेवायची आणि झोपी जायचं. बघा, जसं आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता हवी असते, आपल्या घरामध्ये आपल्याला जशी पॉझिटिव्हिटी हवी असते, तशीच आपल्याला आपल्या बेडरूममध्ये देखील पॉझिटिव्हिटी हवी असते. ही पोटली उशी खाली ठेवल्याने किंवा तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही जिथे झोपता तिथे ठेवल्याने संपूर्ण त्या भागात एक पॉझिटिव्हिटी पसरायला सुरुवात होईल. रात्रभर ही पोटली उशी खालीच ठेवायची आहे. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान आणि बाकीचं जे काही असेल ते सगळं आटपायचं आणि त्याच्यानंतर ही रात्रभर ठेवलेली जी जायफळाची पोटली आहे ती काढायची आणि ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची. जर कुबेर देव असतील, त्यांचं यंत्र असेल तिथे ठेवा किंवा माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा शनिवारच्या दिवशी, आता समजा शुक्रवारी मी हा उपाय केला, शनिवारी मी रात्री झोपायला जाईल त्यावेळेस पुन्हा ही पोटली देवघरातून काढा, हा मंत्र पुन्हा म्हणा, रात्री झोपताना उशी खाली ठेवा, सकाळी उठून ती देवघरात पोटली ठेवा. असं कमीत कमी 11 दिवस करा. 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पोटली तिथून उचला आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. ही जायफळाची पोटली आपल्या तिजोरीमध्ये अखंड ठेवून द्या. तिथून काढायची नाही, हलवायची नाही, काहीच नाही. कधीतरी 7-8 महिन्यात, वर्षात वाटलं की आता याचा अनुभव कमी येतोय, जुनं झालंय, रिझल्ट कमी येतोय, त्यावेळेस ते वाहत्या पाण्यात सोडून द्या. पुन्हा नव्याने एक जायफळ घ्या आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा प्रोसिजर करून पुन्हा सेम याच पद्धतीने हा उपाय करा. या उपायाने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी धावत येईल. जायफळ हे माता लक्ष्मीला, कुबेर देवांना आणि आपल्या भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या सुगंधाने धनदैवता जी आहे ती धावत येते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही जायफळाची ही रेमडीज कराल, कुबेर देवांचा हा अष्टलक्ष्मी हा मंत्र म्हणाल, तेव्हा कुबेर दैवत ज्यांना धनाचे दैवत मानले जातात आणि माता लक्ष्मी जी धनाचीच दैवत आहे, तर तुमच्या घराकडे धन खेचलं जाईल, धनाच्या समस्या सुटत जातील, आर्थिक चणचण कमी होईल, कर्जाचा डोंगर कमी होईल आणि तुमच्या मनात असणारी जी काही इच्छा असेल तर ती इच्छेची पूर्तता होईल. साधा, अत्यंत सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.